की या महाराष्ट्रामध्ये आमचं महायुती ही प्रचंड मजबूतीने महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करताय, विकसित महाराष्ट्राकरता काम करताय। त्यामुळे किती कुणी राजकारण केलं तर त्यांचं राजकारण त्यांना नकलाभ आहे। आम्ही मात्र आमचा जाहीरनामा, संकल्पनामा जनतेला दिलेलं वचन पूर्ण करता काम करतोय। आज रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाच्या माध्यमातून जवळपास 2300 परिवारांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यामार्फत विविध योजनांचा लाभ देण्याचा एक शिबिर आम्ही आयोजित केलं होतं। या शिबिराच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तेही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। या ठिकाणी महत्त्वाचे जे आता आपण दापोलीला एक ॲडिशनल कलेक्टर कार्यालय देतो आहे, एक रायपाटण किंवा दुसऱ्या ठिकाणी जे काही जिल्हाधिकारी कळवेल त्या ठिकाणी ॲडिशनल तहसीलदार कार्यालय आम्ही या ठिकाणी देतो आहे। आता या ठिकाणी आमचे प्रसाद लाड शेखर निकमनी मागणी केली की चिपळूण खेड भागामध्ये सुद्धा काहीतरी प्रशासकीय सुसूत्रीकरण करावे लागेल, त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। या जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकरी शेतमजूर जी काही घरं आहेत त्या सर्वांची घरे एकदा या जिल्ह्याची जमाबंदी करण्याचा विचार आम्ही करतोय। इंग्रजाच्या काळात या जिल्ह्याची मोजणी झाली, नंतर काही घराची मोजणी किंवा शेत जमिनीची पोटहिशाची मोजणी झाली नाही। त्यामुळे या जिल्ह्याला स्वामित्व योजनेच्या माध्यमातून संपूर्ण घराचं मोजमाप, सरकारी मोजमाप आणि नक्षा योजनेच्या माध्यमातून शहराचं मोजमाप, या रत्नागिरी शहराला सुद्धा प्रत्येक घरांना मोजमाप करण्याचा विचार आम्ही केलेला आहे। 2 वर्षामध्ये आमचं रत्नागिरी जिल्ह्याचं खरं पुरं त्या ठिकाणी जी मालकीत्व आहे ते लोकांना मिळणार। सोबतच या जिल्ह्याचे शेत रस्ते संपूर्ण मोजणी करणे, सीमांकन करणे, त्या रस्त्याचं मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेमध्ये मजबूतीकरण करणे, या सर्व बाबी आम्ही करतो आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे एकंदरीत महसूल खात्याचे प्रश्न ते सोडवण्याकरता मी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2.5 तास संपूर्ण या जिल्ह्याची संपूर्ण पुढची भूमिका काय असेल ती आम्ही पूर्ण करतो आहे। खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने जे जाहीरनामे दिले होते ते जाहीरनामे आता आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे। आता आमच्या सरकारने शेतकऱ्याचं कर्जमाफ असेल, शेतकरी महिलांना दर्जा देण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांना वीज पंपाचे वीज बिल माफ असेल, या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्याची अपेक्षा आम्ही पूर्ण करणार आहोत।